नमस्कार, मी दर्शना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोटनी गळ्याचा ब्लाऊज स्टिचिंग बघणार आहोत. 32 साईज बघा कशा प्रकारे आपण स्टिचिंग करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीत. पहिल्यांदा आपण मागचे टक्स म्हणजे अस्तर आपण त्याला अटॅच करून घेतलेला आहे. रेडी आहे अस्तर अटॅच करून घेतलेला असल्यामुळं आपण डायरेक्ट बॅक साईडचे मागचे टक्स कसे घेतलेत बघा. अशा प्रकारे आपण मागचे टक्स मारून घेतलेले आहेत. आता आपण टक्स मारून घेऊन आता बघा आपण आपला मागचा भाग रेडी झालेला आहे. किती सुंदर असा बोटनी गळा आपण तयार केलेला आहे बघा. खूप सुंदर असा गळा. आता आपण फ्रंट साईड बघा कशा प्रकारे आपण स्टिचिंग करत आहोत. अशा प्रकारे आपण स्टिचिंग करत आहोत. फ्रंट साईड बघा. दोन शिलाई टाकायच्या आहेत आपल्याला. बघा आता आपण दुसऱ्या साईडनी पण आपण स्टिचिंग करणार आहोत. बघा आपण कशा प्रकारे पकडून प्रिन्स कट ब्लाऊजची स्टिचिंग करत आहोत. बघा दोन शिलाई टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता आपण फ्रंट साईडला पुढे ज्या पट्ट्या लागतात ना त्या आपण 1.25 इंचची घ्यायची आहे. 1.25 इंचची घेऊन एक साईडने आपण त्याला दाबून बघा फ्रंट साईडला आपण कशी टाकतोय. फ्रंट साईडला आणि प्रिन्स कटच्या इथे जे आपण दोन्ही भाग अटॅच केलेत तिथे आपल्याला एक चुनी टाकायची आहे. बघा दोन्ही साईडला आपल्याला एक चुनी टाकायची आहे जेणेकरून आपला ब्लाऊज वर तरंगणार नाही. त्याच्यासाठी आपण शिलाई टाकून घेत आहोत. आता आपल्याला त्याच्यावरच दाब शिलाई टाकायची आहे. दाब शिलाई टाकून घेणार आहोत. बघा दाब शिलाई टाकून दोन्ही साईडला आपण फोल्ड करून घेणार आहोत समोरील भाग. बघा स्टिचिंग एकदम सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींना शेअर पण करा. बघा आता आपण हुक पट्टी आणि लूप पट्टी दोन्ही पट्ट्या लावणार आहोत. तर आपल्याला दोन इंचच्या पट्ट्या काढायच्या आहेत. 2 इंचच्या पट्ट्या काढून आपल्याला एक पट्टीला अशी शिलाई मारून घ्यायची आहे डबलची. आणि ती आपल्याला हुक पट्टीसाठी बघा खाली पट्टी ठेवून आणि उजव्या साईडचा भाग आपल्याला उलटा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपण दाब शिलाई टाकून घेणार आहोत. बघा कसली फिनिशिंग आली आहे हुक पट्टीला. आपल्या एक नंबर फिनिशिंग येते. अशा प्रकारे तुम्ही पट्टी जर लावली तर बघा. आता वरचा भाग काटून टाकतो. आता आपण लूप पट्टी करणार आहोत. आपली हुक पट्टी रेडी झालेली आहे. आता लूप पट्टीसाठी आपण 2 इंचचा अस्तर घ्यायचं आहे आणि त्याला मेन फॅब्रिक पण घ्यायला लागतो त्याच पट्टीच्या मापाचं.
आणि ते अटॅच करून घेणार आहोत आपण दोन्ही. बघा, एकदम सविस्तर माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. एवढी बारीक माहिती कोणी सांगत नाही मैत्रिणींनो. पूर्ण ब्लाउज स्टिचिंग दाखवली आहे. एक ना एक पॉइंट मी मिक्स केला नाही. बघा, मी मिस केलेला नाही आहे एक पण पॉइंट टू पॉइंट तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. बघा, ती पट्टी आपल्याला अशा प्रकारे दुमडायची आहे. ती डबल शिलाई टाकून पलटी बघा कशी करायची आहे. अशा प्रकारे पलटी करून आपल्याला लुक्स बनवायचे. पट्टीची फिनिशिंग तुम्ही बघाल ना, खूप छान येते. बघा, आता आपण लुक बनवतोय. हुकांसाठी आपण जे लुक असतात ते बनवते. हुक टाकण्यासाठी जे डायरेक्ट हाताना पण काही करतात, त्याला आई बोलतात. मशीनवर केले तर सोपेच आहे, पण काही कारणा हातानेच लागतात. हाताने बनवलेलेच हवे असतात. बघा, अशा प्रकारे आपण लुक बघा कसे बनवून घेतोय. खूप सोपी पद्धत आहे. आता आपल्याला पायपिंग पण करायची आहे. माझं शॉप असल्यामुळे कस्टमर येतात, मध्ये मध्ये थोडा डिस्टर्ब होतो. बघा, समजून घ्या. आता पायपिंग पट्टी काढलेली आपण सव्वाची, तिला अशा प्रकारे आपण एक साईडनी फोल्ड करून घेणार आहोत. बघा, तर आपला धागा संपला असल्यामुळं एक साईडनी फोल्ड करून आपण आता पायपिंग लावून घेणार आहोत. बघा, पायपिंग कशी लावतो आपण. एक नंबर पायपिंग येते, एकदम लहान, आणि पायपिंग पलटीही होत नाही. अशा प्रकारे तुम्ही पायपिंग केली तर खूप सुंदर अशी पायपिंग येते. बघा, व्हिडिओ थोडा मोठा झालाय, पण खूप सोप्या पद्धतीत आहे, त्याच्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करा. बघा, कशा प्रकारे आपण पायपिंग मोडली. बघा, एकदम लहान आणि नाजूक अशी पायपिंग येते. बघा, खूप सुंदर अशी पायपिंग. बघा, आता आपण फ्रंट साईड, बॅक साईडला फ्रंट साईड कसे अटॅच करतो आपण. बघा, खूप सोपी पद्धतीत आहे. बघा, अर्धा इंचचं आपण मार्जिन सोडलेलं आहे, ते आपण टाकून घेतोय. आणि बघा,
आता आपण दोन्ही साईडचं अटॅच केलेलं आहे. फ्रंट साईड आणि बॅक साईड एकमेकाला जॉईन करून घेतलेले आहे. आता आपण स्लीव्ज लावून घेणार आहोत. स्लीव्ज बघा कशा प्रकारे आपण लावतोय. स्लीव्ज लावतोय आपण आता. बघा स्लीव्ज कसे लावून घेतलेले आहेत आपण. मैत्रिणींनो बघा परत पलटी करून बघा आपण कशा प्रकारे स्लीव्ज लावला आहे. मध्ये फ्रंटला ठेवून फ्रंटचा सेंटर ठेवून एक साईडला पुढून घ्यायचं आणि एक साईडला मागून घ्यायची शिलाई. बघा आता पुन्हा एकदा आपल्याला सेंटरपर्यंत मारून घ्यायची शिलाई. बघा अशा प्रकारे आपला स्लीव्ज लावून झालेला आहे. आता आपण फिटिंगचं माप बघतोय. बघा बॅक साईडला सेंटर काढायचं आहे. त्या सेंटरच्या खूण असते तिथे आपल्याला लुकपट्टी सोडून तिथे ठेवायचं आहे आणि तिथे आपल्याला साईड शिलाई टाकून घ्यायची. बघा अशा प्रकारे आपण फिटिंगही सुंदर येते. बघा आता या साईडला सेंटरवर आपल्याला लुकपट्टी ठेवायची. हुकपट्टी सेम एकदम टेकून ठेवायची. बघा आता आपण बघा कशी शिलाई टाकून घेतोय आपण. बघा आता आपली कंबर किती आहे. 26.5 ते 4 राहतात. 1-1 इंचचं आपल्याला दोन्ही साईडला मार्किंग करून आपल्याला दंडघेराचं मार्किंग टाकायचं आहे. छातीचा आणि मुंड्याचं माप टाकून आपल्याला सरळ पट्टीने माप टाकून घ्यायचे. खूप सुंदर अशी फिटिंग बसते आपल्याला. बघा अशा प्रकारे आपण फिटिंग केलेली आहे. बघा अशा प्रकारे आपली फिटिंग झालेली आहे. आता उरलेला जो भाग आहे ना तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. बघा साईडचा उरलेला तो कट करून टाकायचा आहे. बघा आता आपला सेंटर कसे आलेत बघा.